मंडळी, आता जाऊया एका चर्चासत्रामध्ये, ज्यातील चर्चेनं तुमचे डोळे तर उघडतीलच, पण हसून हसून तुमच्या डोळ्यातून पाणी देखील येईल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने, कधी गोड कधी तिखट चेतना भट, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिरं भलतं भारी स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय बुवा की मुलांचं संगोपन कसं करायचं. आणि आपल्या या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो, अशा सामाजिक विषयावर त्यांच्या चर्चा घडवून आणतो, वातावरण तापवतो आणि मग ते खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात आणि स्वतःचे मुद्दे मांडतात. इथे जे दोन मान्यवर पाहुणे आलेले आहेत, मी त्यांचं गैर स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपापली ओळख करून द्यावी. बुवा नमस्कार, मी कातील प्रभाकर मोरे. काही समजली? नमस्कार, मी तुमच्या सगळ्याचा लाडका दादूस मेंढा फेम अरुण कदम. नमस्कार, मी भुंगा. काय मी पाहुण्यांबद्दल बोललो, प्रेक्षकांबद्दल नाही ना. सॉरी मॅडम. चेतनाजी नाही, असू दे असू दे. हा. नमस्कार, मी अखिल भारतीय आदर्श बालक संघटनेची अध्यक्षा चेतना भट. वा वा वा, क्या बात आहे. रोहितजी ओळख करून द्या. नमस्कार, मी अखिल भारतीय नडग्या हाना आणि लाईनीवर आणा या संघटनेचा अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा 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 वा, क्या बात आहे वा. आणि नमस्कार, मी अखिल भारतीय चकोट केलं तरी कोणी सिरियसली घेईना या संघटनेचा जागतिक अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत. तर दोन्ही मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे बुवा. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये इथे रसिक प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत, ज्यांनी न सांगता स्वतःची ओळख करून दिली. त्यांचेही मी स्वागत करतो बुवा. थँक्यू. अरे हो अरण्या, आता तुझं होऊन जाऊ दे. काय चाललंय? सॉरी ओ, बने, आता तुझी ओळख करून दे. अहो कसला काय, माझं एवढंच होतं. अरे काय चालू आहे रे? काय भलते किडे आहेत रे तुमच्यात. तुमचं स्किट असतं आणि दुसऱ्या कोणीतरी असं मध्ये मध्ये केलं असतं, गाणे म्हटले असते, आपल्या कलागुण दाखवले असते, तर चाललं असतं का? 101 लोकांमधून अतिसामान्य चेहरे पाहिजे होते स्टुडिओत बसायला, म्हणून तुमची निवड केलेली. आणि स्पेशली तुझी डांबर तोंड्या. हा, शायनिंग तर अशी मारतोय नाचून गाऊन, हात दाखवतोय, पप्प्या घेतोय का मक्कू घ्यायचा आहे का? माझ्या वयाचा तरी विचार करा. त्याचा विचार तुम्ही करा. जबरदस्तीने पॅन्ट चढवली आहे तुम्हाला, नाही तर लुंगीवरच फिरत असता तुम्ही. सॉरी मॅडम, आपण आता मुद्द्याकडे येऊया बुवा. हा. तर मुलांचं संगोपन कसं करायचं बुवा, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? असं म्हणतात की प्रेमाने जग जिंकता येतं. हो, काय प्रकार आहे हा? काय? काही नाही, आता त्याच म्हणाले ना, प्रेमाने जग जिंकता येतं. थोडसा प्रेम दाखवत होतो त्यांना. तुम्ही बायना बाटोड, तुला डाबडा फुडी टाकसू रे मी रे. काय बोल बट ताडे. मी मुद्दा म्हणते ना माझा. बोला सॉरी मॅडम. असं म्हणतात की प्रेमाने जग जिंकता येतं हा. आणि आपली मुलं हेच आपलं जग असतं नाही खरंय, का? वा. त्यामुळे पालकांनी त्यांना शक्य तितकं प्रेम द्यावं, त्यांच्यावर माया करावी. म्हणजे त्यांना ओरडणं, रागावणं, मारझोड करणं ही मुलांना वाढवण्याची पद्धतच नाहीये. नाही. हा, म्हणजे कधीतरी मुलांना ओरडा, नाही असं नाही, पण ओरडा म्हणजे काय, त्यांना समजावून सांगा. कारण कसं आहे, लहान मुलांमध्ये ना खूप उत्सुकता असते, असं काहीतरी करण्याची जिज्ञासा असते. हो असते. ती आपण दाबता कामा नये. नाही. हां, आणि मग त्यातूनच लहान मुलांनी काहीतरी चांगलं केलं की त्यांना जवळ घ्या,
प्रेमाने डोक्यावरून हात फिरवा, त्यांचं कौतुक करा आणि मग बघा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद. किती सुरेख शब्दात तुम्ही आपला मुद्दा मांडला. वा. आता रोहितजी तुमच्याकडे येतो, तुमचं काय मत आहे? मला एकंदरीत असं म्हणायचे हा, पोरांच्या आहे की नाही हा, हा. वेळच्या वेळी नडग्याच हाणल्या पाहिजे त्याला का काय बोलताय? त्याच लायकीची असते ती तरुण निभार शेपाली पाहिजे, तुडवलंच पाहिजे त्यासनी. अरे तुम्ही काय बोलताय? मग डायरेक्ट गाडीचा असा चौथा गिअर टाकला ना हो तुम्ही. म्हणजे काय तर डायरेक्ट पोरांना मारायचं दिसलं की. हा मग पितोय कोणाच्या बापाला खरं बोलाय मी. एक मिनिट, यांनी बाप का काढला? हा? बाप का काढला माझा? अहो, तुम्हाला नाही- माझा बाप का अहो, काढला? यांनी यांना अहो. सांगून ठेवा, माझा बाप का काढला? अहो मॅडम पद्धत असती बोलायची ती. आपली ओळख आहे. हा? अनोळखी बाईची ही पद्धत आहे बोलायची. अहो, तुम्हाला- यांना माफी मागायला अहो, लावा. पण तू- माफी मागायला अहो, लावा. तसं नाही. मागायला लावा माफी. ऐका मा- माफी मागायला लावा. मॅडम. कॉफी मागायला लावा. कॉफी? माफी मागायला लावा. अरे मॅडम माफी मागायला लावा. अरे थांबा. अरे तुम्ही काय भैसाडलाय काय जरा काय येण्यागत करताय उगाच कशाची माफी मागायची? तुम्ही बाप काढला ना माझा. हा? नॅशनल टीव्हीवर माझा बाप काढलेला आहे. माफी मागा. सॉरी सॉरी. मी तुमचा बाप काढला. आत्ता काढला. कुठं आहे मग बाप? हा? तुम्ही काय म्हणला आम्ही तुमचा बाप काढलाय की नाही? काढला मग. मग काढलेला बाप कुठं आहे? नाही ऐका. काय टेबलच्या मागे जाऊन लपून बसलाय का? पण नाही हो. ऐका. बाप काढलाय की नाही मला दाखवा कुठं आहे बाप ती. काय बोलायचं ना लॉजिकली बोला. हे बघा माझा मुद्दा लॉजिकलच असतोय. मुद्दा तो नाहीये. हे बघा मी तुमचा बाप काढलाय की नाही? हो. बाप कुठं आहे दाखवा मला. काय बोलताय तुम्ही? काय नाही की नाही बाप? नाही, नाही, नाही. मग तुम्ही माफी मागायची. हा? तुम्ही माफी मागा. तुम्ही माफी मागायची. मी कशाला मागू? नाही, तुम्ही नाही, बाप काढला, माफी तुम्ही माफी तुम्ही मागा. मागायची. एक मिनिट, मी माफी पाहिली तर आलेल काय? तुमच्या काय मध्येच नाही मला बऱ्याच वेळ वाक्य नाही ना, म्हटलं माफी तरी मागूया. अरे कुत्र्याच्या छत्रीसारखे तुम्ही मध्येच काय उगवताय हो? शांत राहा. ऐका ना ऐका, चेतनाजी त्यांना त्यांचं म्हणणं मांडू द्या. हा रोहितजी बोला तुम्ही. मला तेच म्हणायचे हा. की पोरांना रट्टे दिले की नाही दोन मगच ते ऐकते ती. असं आता माझ्या घरी 2 बिनी आहे ती. बर. बेनी बेनी अहो बियाणं म्हणजे बियाणं. आता मी बियाणं पेरलंय म्हणल्यावर माझ्याच घरात उगवणार. आणि एक सोडून 2 उगवले ती म्हणून 2 बिनी आहे ती. मुलं 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 म्हणायचे. म्हणा ना. हा 2 पोरं आहे ती मला. हा, हा. आता तुम्हाला सांगतो ती 2 पोरं दिवसभर धिंगाणा घालत असते ती घरात. हा? आईला त्रास दे, असं का? आजीला त्रास दे, बरं. आजोबाला त्रास दे. हा? अहो त्या दिवशी तुम्हाला सांगतो आमचं म्हातारं झोपलं होतं. हा. पोरांनी जाऊन कापसाचं बोळ टाकलं नाकात. नाकात? मयत मयत खेळायला लागली होती. मयत मयत? हा कुठला डेंजर खेळ आहे? ठॉ 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 करून रडायला लागली बारकी पोरं. ही तिच्या आईला चिंटी पिंटी संटी सगळी गोळा झाली होती तिथं. एकानं तुम्हाला सांगतो मडकं आणलं, एकानं तिरडी बांधाय घेतली. बापाला पोचावला असता जवळजवळ माझ्या. भयंकर आहे हो. भयंकर म्हणजे असल्या पोरांनी तोडावलंच पाहिजे. तुम्ही लेगा माझं बियाणं आहे आणि माझंच झाड तोडाय निघालंय व्हय. हा आणि तुम्ही काय म्हणताय हो? पोरासनी जवळ घ्यायचं, त्याला गोंजरायचं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचा. डोक्यावरून नाही, हात डायरेक्ट गालावर फिरवायचा त्याच्या. सन्नगिनी एक कानपडात दिली की नाही 5 बोट उठली पाहिजे सनसनीत. अरे बापरे. स्वतःच सरळ होतोय पोरग मग. हे बघा हा. तुम्ही खूप हिंसक बोलताय. हा काय हो, एखाद्या लहान मुलांनी हे ऐकलं ना तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल सांगा बरं. त्यातला डोंबलाचा परिणाम होतोय. एवढीशी पोरं, त्यांची एवढीशी मन. अहो लहानपणी मुलाचं मन हे त्याचं व्यापक विश्व असतं. काय नसते तसलं काय. आता मला एक गोष्ट सांगा, आपण लहानपणी पोरांना काय शिकवतोय? काय? छडी लागे छमछम आणि विद्या येई घमघम. मग शिकवतोय की हो, नाही? हो, हो आता इथं हजारो नाशिककर जे जमा झालेले आहेत सगळ्यांनी रट्ट खाल्ले की नाही बापाचं? अरे हात वर करून सांगायचं कुणी कुणी रट्ट खाल्ले ती. बऱ्याच जणांनी खाल्लेत. बघितलं का? हो. खाल्ले की नाही? हो. आणि जे हात वर करणार की नाही हा. मोठी झाली ती म्हणून लाजते ती. एक मिनिट. मला माहितीये ना. हे- अहो सगळी जण रट्ट खाते ती तर. मला माहितीये तर. हे तुम्ही का ठरवताय त्यांच्याबद्दल? का मीच ठरवणार. तुम्ही शानपण नाही करायचं मध्ये. पर्सनल काय बोलताय? काय पर्सनल बोलली? मी मला का बोलले ऐका, पर्सनल? ऐका, ऐका. रोहितजी पर्सनल नका बोलू ना, माइल्ड भाषा वापरा. हे बघा शामराव, भाषा आणि बियर माइल्ड चालतच नाही आपल्याला. काय त्याच्या आईला पचपचीत नुसतं मुळमुळीत असते सगळं. अरे बियर कशी पाहिजे? स्ट्रॉंग. त्याच्या आईला एक बियर हाणली की नाही अँटीला ताटच झाला पाहिजे. तशी एक स्ट्रॉंग कानपडात फन्नगिरी दिली की नाही पोरग बी सरळच झालं पाहिजे लागा. एका दुरीत चालायला लागलं पाहिजे असा विषय असतो तो. शी काय शी?
इतकं घाणेरडं उदाहरण देताय ना तुम्ही. हे बसा तुम्ही काय अरे आपण कुठे उभे आहोत, आपण काय बोलतो याचं जरा भान ठेवा. कुठं उभा आहे म्हणजे? नाशिक मध्ये उभा आहे मी, गोदावरीच्या काठी उभा आहे मी. आणि हे बघा, वाईन असते की नाही, वाईन हा वाईन ऐक ना इथली लय फेमस आहे. हो हो आहे देशात सगळ्यात जास्त इथली वाईन फेमस आहे. वाईन कॅपिटल आहे. वाईन कॅपिटल आहे नाशिक. हा. देशातल्या 42 पैकी 22 वाईनरी या नाशिक मध्ये आहेत. त्या खरंय. अरे हा अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा. हो, हो. अरे विषय आहे का? नाही नाही पण मग? हा काही विषय आहे का आपल्या बोलण्याचा? माहितीये काय, आपली चर्चा कशावर चालू आहे? मुलांचं संगोपन कसं करायचं बा त्याच्यावर बोला ना. त्या. माझं स्पष्ट मत आहे. काय, काय? मुलांना मारून त्यांना शिस्त लावण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मनासारखं वागू द्या ना. हा हे उदाहरण द्यायचं झालं तर एडिसन. एडिसन हो. एडिसन बद्दल कोणाला माहितीये का? मला माहिती आहे एडिसन. चोखंदळ प्रेक्षक. म्हणजे बऱ्याचदा काय होतंय की माझ्या स्क्रिप्ट मध्ये वाक्यच नसतात, मग मी एडिसन घेतो आणि पब्लिक जाम असतं. खरंय खरंय. नाही नाही, या आमच्या दोघांचं वैशिष्ट्य हेच आहे. मुलात काय आहे, चर्चासत्रामध्ये ना काय मजाच नसते, म्हणून आम्हाला इथं प्रेक्षक म्हणून बसवतात. आम्ही विनोद करता आणि लोकांचं मनोरंजन होतं का नाही? ए अवकाळी पाऊस नका ना कुठे पण पडत जाऊ एकदम. अरे तुम्ही जे बोलताय ना ते एडिसन खूप मोठे शास्त्रज्ञ होते. अरण्या, एडिशन शास्त्रज्ञ होते. मला काही माहितच नाही. होय? म्हणजे नाहीच माहिती आहे. म्हणजे हायच अरे माहित नाही तर कशाला दळतो मग? एडिसन खूप मोठे शास्त्रज्ञ होते, त्यांनी दिव्याचा शोध लावला होता. मग कलव्याचा शोध कोणी लावला? नाही सांगा ना, कलव्याचा शोध कोणी लावला? अरण्या, त्या एडिसननी ना दिव्याचा शोध ना जरा उशिराच लावला. काय रे? काय म्हणजे मी डोंबोलीत घर घेतलेलं आहे का नाही, ते मला महाग पडलं. मला जर अगोदर कळलं असता दिव्याला शोध लावणार आहे तर दिव्याला घर नसतं काय घेतलं मी. नाही, मोरे बरोबर बोलतो. मग दिव्याला त्याला शोध भाग पडलं ते. अरे गुच्चू पटा तुम्ही बाय ना पारंपरिक पंच मार्या डोंबिवली दिवा कळवा याच्यावर जर जोक मारले ना सँडस रोडला नेऊन मारीन तुला. तुम्ही बाय ना तुला असा शपली काढसू ना खुंबा टाकीस आणि तुला लंबाच करी टाकसो मी. काहीतरी आपला काय बोलतो तुम्ही? म्हणजे कानफट्टा फुडीन मी यांचं. शांत राहा, प्रेक्षक आहे ना, नका ना मध्ये मध्ये करू. आपण प्रेक्षक आहो. बघितलं का, माणसाला सरळ करायचं असलं की नाही मारायचीच भाषा तोंडात येते. बघितलं? प्रूव्ह झालं आता. नाही नाही, मी बघितलं. कार्यक्रमाचा होस्ट जर हिंसा करण्याची भाषा करत असेल तर माझं बोलणंच तुम्ही माफी मागा. अहो मॅडम ओघा माफी मागा. अरे नाही त्यांनी खूप- मागा माफी. मध्ये मध्ये माफी मागा. मी माफी मागतो, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. एडिसन हा तर मी एडिसन बद्दल सांगत होते. हा एडिसननी त्याच्या आईला काय विचारलं की काय? कोंबडी अंड्यावर बसते. हो. हा पिल्लं कशी बाहेर येतात अचानक? तर आईने त्याला एक्सप्लेन केलं की कोंबडी अंड्यांवर बसते, ती अंडी उबवते आणि म्हणून त्याच्यातनं पिल्लं बाहेर येतात. बरोबर बरोबर. हो. मग एडिसननी परत काय विचारलं आईला की मग मी बसू का? अरे बापरे, अंड्यावर अंड्यावर मी बसू का? हा. मग आईने त्याला अडवलं नाही. हा. एडिसन अंड्यांवर बसला आणि अंडी फुटली. पण याच्यामुळे त्याच्या काय लक्षात आलं? काय? त्याच्या असं लक्षात आला, कोंबडी अलगद अंड्यावर बसू शकते पण तो काय अंड्यावर अलगद बसू शकत नाही. मोऱ्या, वाव, मी ना अंड्यावर एकदम हलकत बसू शकतो. मला एक अंड देता का हो? मेल्या एक कशाला 6 अंडी मागना त्यांच्याकडे. लय होतील रे. दे कशी 4-5 पिलं मला दे, 2 पिलं तुझ्याकडे हा, ठेव. मग चालेल. हो. अरे ए दलिंदरांनो, हा. काय अंडे उबवायला बसले इथे? तुला ना दलिंदर शामरुगाचं अंड देतो, ते उबव. काय नाही बसणार त्या शामरुगाच्या अंड्यावर, कवरा मोठा असतो. मग शांत राह ना, प्रेक्षक आहे ना तुम्ही. आपण प्रेक्षक आहो. हा, प्रेक्षक बोलले तवाच वहू द्यायचं ना. अरे मध्ये कसं बोलतो? अरे तू भाऊ नाही, भाऊ करतोय मध्ये मध्ये. मी बोलू का नको बोलू? बोला. तर माझा मुद्दा असा होता की एडिसन अंड्यांवर बसला, त्याच्यामुळे अंडी फुटली. हा पण त्याला त्याची चूक कळली ना, आणि त्याच्यातली ती जिज्ञासा होती ती त्यांनी कंटिन्यू केली. आईने त्याला अडवलं नाही. हा असंच आपण पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांना अडवू नये. नाही खरं. हा. एक नंबरचा विंडो प्रश्न आहे. म्हणजे अरे पैसे काय झाडाला लागते ती का? आ नाही 6 रुपयाला झालंय एक अंड. अंड कुणाच तरी बुडाखाली ठेवायचं आणि फोडायचं. काय कामाचं असलं? अरे मी परवडणार आहे का असलं सांगा बरं? नाही. मी जर त्या ठिकाणी असतो की नाही, हा. एका तव्यावर एक अंड फोडून ऑमलेट केलं असतं आणि दुसऱ्या तव्यावर एडसनलाच बसवला असता. ढोंगणाला फोडायला असता का नाही त्याच्या मग कळलं असतं बरोबर. भाषा नीट वापरायला सांगा असं काय नीट वापरायचे? अरे तव्यावर काय का देवी बसायचं म्हणून नसतं त्याला. मग
नीट बोला ना जरा. ऐका 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 तुम्ही माइल्ड भाषा वापरा ना हो. शामराव ढुंगान हे वाईल्डच असते. अरे काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय म्हणजे? आता ढुंगाला ढुंगान नाही म्हणणार तर काय म्हणणार? काय हो 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 ठीक आहे ठीक आणि आहे. हे बघा हे असले फालतू प्रश्न आहे की नाही आमच्या पोरासनी पडतच नाहीत. म्हणजे? कळलं का? आमच्या पोरांनी लहानपणापासून बघितलेलं काय? आहे म्हशीला रेडकू कसं होतंय, हो, हो. गायला वासरू कसं बरोबर आहे. होतंय, हा. कोंबडीच्या अंड्यातनं पिल्ल कशी बाहेर येते ती, घार समजा वरनं आली तर पिल्ल कशी कुरकुर करत लगेच कोंबडीच्या पाकाखाली जाते ती. हा, हा, हा. लहानपणापासून बघितलेलं आहे त्यांनी. खरंय खरंय खरंय. हे असले बिंडोक प्रश्न आहेत नाही पुणे मुंबईच्या बेनेसनी सुचते ती. याचं- आणि ते येडसनला पहिलं जाऊन सांगा तुम्ही बेने ती पुणे मुंबई सोड आणि गावाला येऊन राहा. आपोआप कळेल सगळं मग. रोहितजी एडिसन मुंबई पुण्याचे होते हे तुम्हाला कोणी सांगितलं हो? नाही नाही काय संबंध? कसं आहे रोहितजी, काय मुंबई आहे ना मुलुंडमध्ये संपते का नाही. आणि एडिसननी दिव्याचा शोध लावला, तो दिव्याचा होता. आणि दिवा आहे का ना ठाणे जिल्ह्यात येतं का ना, काय समजलं? ओ डोकं उठाड, ओ डोकं उठाड. दिवा म्हणजे दिवा स्टेशन नाही रे. मग? दिवा विजेचा बल्ब जो लुकू लुकू करतो त्याचा शोध एडिसनने लावला. डोक्यात प्रकाश पडला का? शांत बटा प्रेक्षक आहे तुम्ही. हा ऐका रोहितजी ऐका. तुम्ही जे बोलले की बुवा एडिसन किंवा हा जो मुद्दा आहे मुलाच्या संगोपनाच्या, त्याच्यात मुंबई पुणे आणि गाव याचा कुठे संबंध आला हो? हा. हे संबंध काय? कसा येत नाही? कसं आहे? संबंध येतोय. ह्या काय म्हणल्या? काय? पोरांच्या गालाला हात लावायचा नाही. हा. त्यांनी जी सांगेल ती त्यांना करून द्यायचं. खरंय. ह्याच्यानं पोरांना शिस्त लागती होय. हा आमच्याकडे आवड या आई बाप तर सोडाच आजूबाजूची सुद्धा टपलवून जाते ती. पोरग दिसलं का नाही फिरताना मग ए बेन्या कुठे हिडतय शाळेत जायचं कळत नाही वय फन. खरंय. कोणी पण त्याला बी कळत नाही कोण मारतय कशाला मारतय ती. कळलं का? असं असतंय ती गणित. अहो अशानी मुलं भांबावून जातात ना. बरं ठीक आहे, मी म्हणते वाईट सवयींना प्रोत्साहन देऊ नका, पण त्यांच्या कलागुणांना तरी प्रोत्साहन द्या. कलागुणांना प्रोत्साहन. एक मिनिट, सचिन तेंडुलकर घ्या. सचिन तेंडुलकरनी लहानपणी त्याच्या आईला सांगितलं की आई मला क्रिकेट खेळायचंय, अभ्यास करायचा नाहीये. बर मग जर लहानपणी त्याच्या आईने त्याला प्रोत्साहन दिलं नसतं तर आज तो सचिन तेंडुलकर झाला असता का? नाही नाही, तो सचिन तेंडुलकरच झाला असता, तो क्रिकेटर झाला नसता. काय समजले? तेच होते, मला तेच म्हणायचंय. पण म्हणजे त्याची मेहनत आहे, हो, पण घरच्यांचा सपोर्ट सुद्धा आहे ना. मग आहेच. मग नाही सपोर्टचं काय घेऊन बसतावाय? ओ माझ्या घरच्या लोकांचा मला सपोर्ट नव्हता, नाही तर मी लहानपणी मिलिंद सोमन झालो असतो. कोण झाले असते? मिलिंद सोमन. मिलिंद सोमन. तो असा अजगर गुंडाळून मला असं चालायचं होता माहितीये. ओ माझ्या आई आणि माझ्या भावान मला लहानपणी मारत नसता तर मिलिंद सोमन सारखा मी मॉडेल झालो असतो. तुम्हाला सांगतो रस्त्यात गांडूळ जरी दिसला ना ते मला रडायला येतो. अरे अजगर मरू दे, निदान गांडूळ गुंडाळून तरी फिरलो असतो का नाही मी. अरे तुम्ही बाय ना गांडूळ गुंडाळ्या. मिलिंद सोमन त्यांच्यासोबत तुलना करतो तू? अरे तो माणूस त्याची 50 उलटून गेली तरी त्याचा फिटनेस एवढा आहे की 25 जे पोरं आहे ना त्यांना लाज वाटते. आणि त्यांचं उदाहरण देतो. हा ए दलिंदर, हा. तू एसटीतून जाताना खिडकीतून तरी कधी जिम बघितलाय का रे? हा मिलिंद सोमन. अहो, वा काय रे वा. चाललंय माझा मुद्दा काय आहे? तुम्ही काय नाही, बोलताय? नाही मग कळलं. यांचा मुद्दा असा आहे की मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे बुवा. त्याच्यावर बोला. कसलं प्रोत्साहन दिलं पाहिजे? माझ्या पोरांचं कलागुण ऐकायचं होतं हा. का? कोण संडासला गेलं की बाहेरनं कडी लावून घेते. देऊ का त्याला प्रोत्साहन? हे बघा, शाळेत गेलं की दुसऱ्याच्या चडीत ऐकण्यात चिंगम टाकते, खोड रबर टाकते, बापरे. पुरींच्या केसाला चिंगम चिकटावते. अरे 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 अरे. हा देऊ का प्रोत्साहन नको, त्याला? नको. अरे त्या दिवशी माझं म्हातारा झोपलं होतं घरात, हा. जिवंत खेकडा सोडला धोतरात. आता मला सांगा त्या खेकड्याचा काही नियम आहे का? काचकीने धरली की मांडी. असल्या पोरासनी तुडवलं मी तर निभार तुडवतो पोरासनी, तेव्हाच कुठं लायकी येते ती मग ती. तुम्हाला मुलांना मारणं एवढंच दिसतं का? मग? मी मगाचपासून ओरडून सांगते, जीव तोडून कळकळीने सांगते की मुलांना समजून घ्या, मारू नका. तुम्हाला कळतच नाहीये का? रिलॅक्स मॅडम, रिलॅक्स. अहो मागच्या वर्षीचा सर्वे आहे, जगातल्या 100% मुलांपैकी 23% मुलं ही आई वडिलांच्या हिंसक वृत्तीमुळे वाया गेलीत, डिप्रेशनमध्ये गेलीत. त्यांना असं डिप्रेशनमध्ये जाऊ द्यायचं आपण? सिरियल किलरच्या स्टोरीज वाचा, त्यांचं ना बालपण खूप कठीण गेलंय. ते एकटे पडले होते, आई वडिलांनी लक्ष दिलं नाही, मारहाण केली, म्हणून ते वाईट मार्गाला लागलेत. म्हणजे लगा मी पोरासनी रट्टे देतो तर ते काय सिरियल किलर होणार होय? अहो तसं आता माझ्या बापाने लगा मला तुडवूनच मोठा केलाय,
मी काय सिरियल किलर झालोय का नाही हो. अहो माझं तर संध्याकाळी सिरियल बघताना सुद्धा डोळं पाण्यानं भरते ते त्यातला डोमलाचा सिरियल किलर होतोय मी. अरे काय काय बोलताय तुम्ही? बोलताय माझा मुद्दाच समजून घे. मुद्दाम करताय का तुम्ही? काय मुद्दाम केले? शांत शांत बोला बोला बघा, बोला. मुलं जेव्हा मोठी होत असतात ना त्यांना पण खूप टेन्शन्स असतात, फक्त ते सांगू शकत नाहीत आपल्याला. खरंय. किती ओझी असतात. पाठीवर दप्तराचं ओझं, मेंदूमध्ये अभ्यासाचं ओझं, खांद्यावर आई वडिलांच्या अपेक्षांचं ओझं. या सगळ्यामध्ये ना ते एका कोशात गुरफटून जातात. बरोबर. आणि या सगळ्यामध्ये त्यांना आई वडिलांची साथ, त्यांचा विश्वास, प्रेमाची एक मिठी, हे सगळं मिळालं तर त्यांचं आयुष्य छान नाही का होणार? खरंय खरंय खरंय. रट्टे देणं सोपं आहे हो, पण मुलांना समजून घेणं, त्यांना समजावून सांगणं हे खूप महत्वाचं आहे. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे बुवा मुलं जेव्हा संस्कारक्षम वयात असतात तेव्हा त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत मित्रासारखं वागलं पाहिजे. हाच आजच्या या चर्चेचा निष्कर्ष आहे. तुम्ही दोन्ही पाहुणे इथे आले त्याबद्दल मी गैरा आभारी आहे. आणि तुम्ही दोघं तुम्ही तुमचं डाबडं दाखवू नका, निघा, नाही तर असा शपलून काढीन ना. हा, तर पोरांसोबत मित्रासारखं वागा बुवा. नाही नाही, पण मी काय म्हणतोय मॅडम, समजा मी आधी पोरांच्या नाडक्या हाणल्या आणि मग त्याच मित्र केलं तर? तुमच्याशी ना बोलणंच कठीण आहे. अरे आता मॅडम माझ्याशी बोलणं फार सोपं आहे. या साईडला या आपण. काय आहे, संगोपन करण्याची माझी लई इच्छा झालेली आहे, पण माझं अजून लग्नच झालेलं नाही हो. काय आहे, आपलं लग्न झालं, आपल्याला मुलं झाली की आपण दोघं मिळून संगोपन करूया, काय समजलं? चला निघा. अरे पण संगोपन चला, काय सगळे गोष्ट आहे? निघायचं. मागं लोकं काय- काय-